बहुजन इंडिया न्यूज टुडे मध्ये आपलं स्वागत आहे। आता जाणून घेऊया ताज्या घडामोडी। नमस्कार, आपण पाहत आहोत बहुजन इंडिया न्यूज टुडे। चला तर पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी। 20 वर्षांपासून तहानलेल्या वस्त्यांचा संयम सुटला। 8 दिवसांत पाणी द्या, अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलनाचा इशारा। अंजनगाव सुर्जी दिनांक 2 जून। अंजनगाव सुर्जी शहरातील टाकरखेडा रोड परिसरातील साईधाम नगर, सरस्वती नगर, गजानन नगर आणि स्वप्ननगरी या वस्त्यांमधील नागरिक गेल्या 20 वर्षांपासून पिण्याच्या पाण्याच्या गंभीर समस्येला तोंड देत आहेत। वारंवार निवेदने देऊनही प्रशासनाकडून केवळ आश्वासनेच मिळाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे। या चारही वस्त्यांमध्ये मिळून सुमारे 3000हून अधिक लोकसंख्या वास्तव्यास असून 2 दशकांनंतरही या भागात पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी पाईपलाईन पोहोचलेली नाही। त्यामुळे नागरिकांना आजही पाण्यासाठी भटकंती करावी लागत असून मोठा आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे। या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना शहरप्रमुख मुन्ना योगेश इसोकार यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी जीवन प्राधिकरण कार्यालयात व नगर परिषद कार्यालयात धडक देत निवेदन सादर केले। यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना 8 दिवसांच्या आत पाणी पुरवठ्याची व्यवस्था करण्याची मागणी करण्यात आली। नागरिकांनी यापूर्वी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, स्थानिक प्रशासन तसेच लोकप्रतिनिधींना अनेक वेळा निवेदने दिली, मात्र प्रत्यक्ष कामाला सुरुवात न झाल्याने नागरिकांचा संताप वाढला आहे। 20 वर्षे वाट पाहिली, आता आणखी सहन करणार नाही, अशी भूमिका नागरिकांनी मांडली। शिवसेना शहरप्रमुख मुन्ना उर्फ योगेश इसोकार यांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा देत सांगितले की पुढील 8 दिवसांत पिण्याच्या पाण्याची ठोस व्यवस्था झाली नाही तर शिवसेना स्टाईलने उग्र आंदोलन छेडण्यात येईल। या आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील। निवेदन देताना यावेळी शिवसेना शहरप्रमुख मुन्ना इसोकार यांच्यासह सचिन अब्रुक, सचिन वाघमारे, संदीप देशमुख, श्याम बर्वे, रामहरी खोकले, अजिंक्य ठाकरे, कल्पेश भोपळे, तुषार चव्हाण यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। बहुजन इंडिया न्यूज टुडेसाठी अंजनगाव सुर्जी प्रतिनिधी मनोज मेळे। अंजनगाव सुर्जी येथे 45च्या वर पारा सुरू असताना, गरमी असताना आणि पाण्याची टंचाई अंजनगावमध्ये होत आहे आणि त्या अनुषंगाने जो भाग आहे अंजनगावमधला रेल्वे स्टेशनच्या साईडला जो भाग आहे त्या भागामध्ये पाण्याची टंचाई आणि त्यानुसार या ठिकाणी शिवसेना प्रमुख मुन्ना भाऊ इसोकार आणि त्या भागातील नागरिक या ठिकाणी आल्यात। या संदर्भात आपण बोलूया। दादा, या ठिकाणी आपण आलात, नेमकं आपण या ठिकाणी कशा संदर्भात आलात? आम्ही इथं आलो, जवळपास मी एकटा नाही आलो, इथं त्या साईधाम झालं, स्वप्ननगरीतली हे पूर्ण इथची जनता आहे आणि यांचं हे जवळपास 20 वर्षातलं हे 15वं निवेदन आहे। तर आजपर्यंत 20 वर्षापासून जो तिथं लेआउट पडलेला आहे, टॅक्स भरत आहे, रोड टॅक्स, नाली टॅक्स, झाडाचे टॅक्स किंवा शिक्षणाचे टॅक्स भरूनही त्यांना पाणी नाही। अंजनगाव मधून पाणी पूर्ण दर्यापूर मतदारसंघाला जाते आणि अंजनगावमध्ये नागरिक पाण्यापासून वंचित आहेत। आज त्या साहेबांना आम्ही फोन केला, देशमुख साहेबांना, वरच्या साहेबांना उचलला नाही, त्यांना केला, ते म्हणतात की आम्ही योजना काहीतरी उपाययोजना करतो। त्यांना आम्ही सांगितलं 1 हप्त्याचा वेळ त्यांचा, 1 हप्त्याच्या नंतर शिवसेना आणि आमचे नागरिक, हे सर्व नागरिक आणि शिवसेना हे त्यांना असा हिंगा दाखवतील की ते धावत येतील इथं पाणी द्यायसाठी। आपण काय सांगाल, आपल्याला पाणी भेटते का? नाही, पाणी मिळून नाही राहिलं। किती दिवसांपासून पाणी? आम्हाला जवळपास 20 वर्ष झाले, आम्ही तिथं रहिवासी आहे, पण अजूनपर्यंत पाणी मिळालेलं नाहीये। पाणी कुठून मिळतं? आमच्या इथे बोर आहे आजूबाजूला, तिथून भरून घेतो आम्ही। बोरिंगचं पाणी, पिण्यायोग्य पाणी नाहीये तिथे। शानूरचं पाणी आपल्याला नाही, आता पावसाळा चालू होणार आहे, गटार तुंबलेले आहेत, त्यातलं पाणी बोर मध्ये जाईन आणि मग ते आम्ही पिऊ। आमच्या इकडे विठ्ठल मंदिर आहे, आधी 6 महिन्याले पाणीच नाही आहे। ते ढाकाढोकी करतात, आता भेटते उद्या भेटते, असं म्हणजे बाया 100 बाया गेलतो आम्ही घेऊन, ते म्हणे झालं म्हणे शांशन, ते सांगू आम्ही 6 महिने आलो, ऐकू हे झालो, बहिर आलो आम्ही। अंजनगावच्या विविध भागामध्ये पाणी पुरवठा होत नसल्यामुळे या ठिकाणी नागरिक त्रस्त आहेत आणि उन्हाळी दिवस असताना जीवाची लाहीलाहीक होत आहे, परंतु हे प्रशासन केव्हा जागे होणार असंच या ठिकाणी म्हणावं लागेल। मनोज मेळे, बहुजन इंडिया न्यूज टुडे साठी अंजनगाव सुर्जी।